मित्रो नमस्कार, मी आपला मित्र विजयकुमार स्वामी फ्लॅशबॅकमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 तारखेला होऊन जाईल आणि निकाल 4 तारखेला येऊन जातील. गेल्या दीड महिन्यामध्ये देशभरात, राज्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये, मराठवाड्यात, लातूर जिल्ह्यात ज्या काही घटना झाल्या त्याचा विचार करता काही प्रश्न पडतात. काही जणांनी ते प्रश्न आपल्या मनातून बाहेरही काढले आहेत, म्हणजे मनातून बाहेरही पडलेले आहेत, व्यक्तही केलेले आहेत. मलाही काही प्रश्न पडले आहेत. त्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा, खुलासा घेण्याचा मीही प्रयत्न करत आहे. माझे प्रश्न हे लातूर जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत, त्यामुळे मी लातूर जिल्ह्याच्या बाहेरचं काही बोलणार नाही. माझ्यासोबत आहेत माझे मित्र सुशील कुलकर्णी. फ्लॅशबॅकमध्ये मी त्यांचं स्वागत करतो. एक व्हिडिओ सुशील कुलकर्णी यांचा माझ्या पाहण्यात आला होता आणि ऐकण्यात आला. ते ऐकल्यानंतर मलाही त्यांच्यासारखेच प्रश्न पडले. कुठे आहेत भाजपचे वीर हा आपला एक व्हिडिओ पाहण्यात आला, जो चांगलाच गाजला. त्याच्याविषयीच्या प्रतिक्रियाही खूप चांगल्या आहेत. पक्षपातळीवरही तो अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतला गेला. याच अनुषंगाने मलाही असे प्रश्न पडले आहेत की लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यातले असेच वीर कुठे होते. गेल्या निवडणुकीमध्ये 19च्या निवडणुकीमध्ये ज्या जिद्दीनं भारतीय जनता पक्ष उभं राहिला आणि 3 लाखाच्या लीडने जशी ही जागा सुधाकर शृंगारे यांच्या रूपाने निवडून आणली, या निवडणुकीमध्ये तशी परिस्थिती दिसली नाही. भारतीय जनता पक्षामध्ये विजयाची जिद्द अशी फारशी दिसली नव्हती. म्हणण्यापेक्षा काही वीर भाजपचे जे आघाडीवर राहायला पाहिजे होते ते दिसले नाही. त्यातील काही जणांविषयी मला बोलायचं आहे. तर कुठं आहेत भाजपचे वीर? यामध्ये पहिले वीर आहेत औशाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास अभिमन्यू पवार. या निवडणुकीच्या काळामध्ये बावनकुळे यांची प्रचाराच्या शुभारंभाची सभा झाल्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघात ते दिसले नाहीत. कुठे होते ते? अभिमन्यू पवार यांच्या विषयामध्ये तुम्ही प्रश्न विचारणं खूप स्वाभाविक आहे, साहजिक आहे. कारण अभिमन्यू पवार यांच्याबाबत उत्सुकता, कुतूहल समस्त लातूरकरांना असतं. एक तर मुळात अभिमन्यू पवार यांच्यामुळे लातूरमधली एक विधानसभेची जागा कमी झाली असा दावा केला जातो. आपण त्या भानगडीत नको पडायला. पण अभिमन्यू पवार यांच्यावरती लातूर लोकसभा याच्याऐवजी धाराशिव लोकसभा या मतदारसंघातली जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळं लातूर लोकसभेत त्यांनी फारसं लक्ष देऊ नये असं पक्षाला अपेक्षित होतं आणि पक्षातील अनेकांनाही तसंच अपेक्षित होतं. त्यामुळं अभिमन्यू पवारांनी लातूर जिल्ह्यात लक्ष काढून धाराशिवमध्ये लक्ष दिलेलं होतं. त्यामुळं अभिमन्यू पवार लातूरच्या प्रचारात नसणं हे स्वाभाविक आहे असं मला वाटतं. त्यांच्याकडं त्यांचा औसा विधानसभा मतदारसंघ सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जातो. त्यामुळे ते तिकडच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळण्यात मग्न होते. त्यामुळे त्या नसलेल्या वीरांच्या मध्ये मी आज तरी अभिमन्यू पवारांचा समावेश करणार नाही, कारण त्यांनी धाराशिवच्या प्रचारात सहभाग घेतलेला आहे. बावनकुळेंची सभा होईपर्यंत असं चाललं होतं की अभिमन्यू पवार इकडेही बघतील, कारण सहप्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती पण केलेली होती. पण तसं घडलं नाही. त्यांना धाराशिवची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्या वीरांच्या मध्ये मी अभिमन्यू पवारांचा समावेश करणार नाही. दुसरे एक आहेत डॉक्टर सुनील गायकवाड, जे 2014 मध्ये खासदार होते. 2014 ते 19 हा कार्यकाळ त्यांचा खूप छान होता. त्यांचं स्वतःचंही मत असं स्वतःविषयी खूप छान आहे की ते मोदी यांच्या लिस्टमधले पहिले टॉपर आहेत. अमित शहा यांच्या लिस्टमध्ये टॉपर आहेत ते. त्यांना 19 तर तिकीट मिळालं नाही. त्यांची इच्छा पुन्हा 2024 मध्ये लढण्याची होती. एकूणच गायकवाड फॅमिलीमधले एक म्हणतात 4 उमेदवार रेसमध्ये होते. तर हे सुनील गायकवाड नेमके कुठे होते? कारण त्यांचे व्हॉट्सअपवरचे स्टेटस, फेसबुकवरचे काही पोस्ट ही गेल्या 5 वर्षामध्ये लातूरकरांसाठी खूप गाजलेला विषय आहे, चर्चेचा विषय आहे. सुनील गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे नुसतेच वीर नाही आहेत, तर ते अगदी इंटेलेक्च्युअल लेवलचे वीर आहेत. म्हणजे त्यांच्या वीरत्वाविषयी माझ्या मनात शंका नाही आहेत. अगदी ते वीरच आहेत. म्हणजे अगदी त्यांच्या पुरस्काराच्या विषयीची चर्चा आपण ऐकतो की रोज गेला बाजार
असा दिवस नाही की त्यांना पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळं सुनील गायकवाड हे पुरस्कार प्राप्त, उच्च विद्या विभूषित, म्हणजे काय त्यांच्याकडे डिग्र्या इतक्या आहेत ना की आता कदाचित ते आपले विदर्भातले एक नेते होते श्रीकांत जिचकार, त्यांचाही रेकॉर्ड ते मोडतील की काय असा प्रश्न मला पडतोय. पदव्या आणि डिग्र्या, म्हणजे पदव्या, पुरस्कार आणि डिग्र्या या सगळ्यांच्या मध्ये सुनील गायकवाड हे अगदी उच्च पातळीवर पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे. सुनील गायकवाडांना दोनदा नाकारलेपणाचं दुःख आहे, दोनदा. म्हणजे एकदा 2009ला त्यांना उमेदवारी दिली गेली, ते पराभूत झाले. 2014ला त्यांना उमेदवारी दिली गेली, ते विजयी झाले. 19ला त्यांची उमेदवारी बदलली गेली. सुनील गायकवाडांच्या उमेदवारीविषयीचा एक गौप्यस्फोट मी करून टाकतो आता. हा गौप्यस्फोट आहे, करूनच टाकतो, सांगूनच टाकतो, जाऊ दे चला. जी माहिती आपल्याला असते ती कधीतरी सांगितली पाहिजे म्हणून सांगून ठेवतो. सुनील गायकवाडांच्या 2014ला मिळालेली खासदारकी 19ला का गळाली हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कोण आहे? मग एक आरोप तिथल्या स्थानिकच्या मंत्र्यांवरती केला जातो, ते म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर. त्यांनी हा पत्ता कट केला असा आरोप केला जातो. आणि आजही मला वाटतं सुनील गायकवाडांचा तोच राग संभाजी पाटील निलंगेकरांच्या वरती आहे, म्हणून ते प्रचारापासूनही लांब असतात. तुम्हाला खरं माहित आहे का, 2024ला देखील सुनील गायकवाडांच्याच परिवारात उमेदवारी दिली जावी अशी चर्चा होती. तुम्ही आठवा, सुनील गायकवाडांच्या आजूबाजूला असलेले सगळे त्यांचे आजी माजी पत्रकार मित्र, जे अगदी हे बोलतोय ते बोलतोय म्हणून पोस्टी टाकत असतात, त्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये गायकवाड उमेदवार होते, सुनील गायकवाड नाही. नाही ना, कारण त्यांना आता सुनील गायकवाडांच्या मधला त्यांचा रस संपला होता. त्यांना अनिल गायकवाडांच्या मध्ये रस वाढू लागला होता. अनिल गायकवाड सुनील गायकवाडांचे मोठे बंधू, जे MSRDC मध्ये मोठ्या पदावर आता सुद्धा विराजमान आहेत, प्रमुख पदावर विराजमान आहेत, उपाध्यक्ष अधिक कार्यकारी संचालक अशी त्यांच्याकडे ते पद आहे. या अनिल गायकवाडांना उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, पण MSRDCचं पद मिळाल्यामुळं त्यांचं ते संधी गेली. मग त्यानंतर ते त्यांचा चिरंजीव अश्वजित नाहीतर नाही विश्वजित तरी असं कुणाला तरी मिळेल या संबंधीची जोरदार चर्चा चालू होती. अश्वजित हे आघाडीवर होते, पण एक प्रकरण मध्येच ते बाईला ऍक्सिडेंट वगैरे सगळं प्रकरण झालं आणि तिथून ते झाले. त्या प्रकरणाविषयी फार चर्चा करायला नको आहे म्हणून अश्वजित आले. लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल गायकवाड, अश्वजित, विश्वजित ही 3 नावं 2024ला चर्चेत आली. आता येतोय त्या मुद्द्यावर, सुनील गायकवाडांचं तिकीट का कट केलं. सुनील गायकवाडांचं तिकीट कट करण्यामध्ये ना भाजपच्या कोणत्या मंत्र्याचा समावेश आहे, ना कोणत्या नेत्याचा समावेश आहे. सलग दुसऱ्यांदा सुनील गायकवाड यांना उमेदवारी देऊन जर विजयासाठी अनिल गायकवाडांनाच इन्व्हेस्टमेंट करावी लागणार असेल, तर दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर, दुसऱ्यांदा खासदार दिल्यावर, तिसऱ्या वेळी निवड करताना अनिल गायकवाडांचा रस्ता मोकळा होऊ शकला असता का? त्यामुळं दुसऱ्यांदा उमेदवारी आपल्याच भावाला देऊन, त्याला खासदार करून, त्यात गुंतवणूक करून, मानसिक भावनिक अशी सगळ्या स्वरूपाची गुंतवणूक असते, पैशाचीच कोणी गृहीत धरू नये, तर अडचण झाली असते अनिल गायकवाडांची पुढची उमेदवारी मिळवण्यामध्ये. आणि तिथे मात्र तो बांध लागला आणि अनिल गायकवाडांनीच नाही मिळालं तर हरकत नाही अशी भूमिका घेतली आणि मग उमेदवार बदलल्या गेला. त्यामुळं त्यांची उमेदवारी बदलण्याचा राग त्यांनी निलंगेकरांच्या वरती काढावा, अजून कोणावरती काढावा, यापेक्षा त्यांनी स्वतःच्या परिवारात तपासून बघावं की आपली उमेदवारी का गळाली. हे दोनदा नाकारलेपणाचं दुःख त्यांच्या वाट्याला होतं. आपण लातूरचे भाग्य विधाते आहोत, लोकनेते आहोत, विलासरावांच्या नंतर आपलाच नंबर लागतो अशी त्यांची जी धारणा करून देण्यात आलेली आहे, मी करून घेण्यात आलेली आहे म्हणत नाही, कारण सुनील गायकवाडांच्या विषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे. ते एक पत्रकार आहेत, वत्सलाम बळीराम केंद्राचे अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र असं एक लांबलचक नावाचं साप्ताहिक ते चालवत होते, त्याचे ते संपादक होते. संपादक म्हणून आपल्या सगळ्यांचे ते मित्र होते, जवळचे होते. या सुनील गायकवाडांना आपली कापल्या गेली आहे याची जाणीव झाली आणि ते या सगळ्या निवडणुकीतून आपल्याशिवाय कोणी विजयी होऊ शकू नये याच्या प्रयत्नात कदाचित असतील, म्हणून त्यांनी भाजपच्याच विरोधात मोहीम
उघडल्याचं आपल्याला दिसलं. मध्ये त्यांची जवळीक सुद्धा देशमुखांच्या सोबत वाढली होती. देशमुख त्यांच्या उमेदवारीवर जवळपास चर्चा झाली होती, चर्चाही चालू होती की ते काँग्रेसचे उमेदवार होणार, पण ते जमलं नाही गणित. ते आले, यावेळेला तरी जमेल असं वाटलं होतं, यावेळेलाही ते जमलं नाही. म्हणून गायकवाडांनी या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आणि ते दिसले नाहीत. मला वाटतं भाजपच्या नेत्यांना या सगळ्या गोष्टीचा अंदाज आलेला असेल आणि ते बघत असतील. जब अपनी हो जाए बेवफा तो दिल टूटे. सहायजच प्रेयसीने आय लव्ह यू म्हटल्यानंतर त्याचं उत्तर आय डोंट असं दिल्यानंतर जी विमनस्क अवस्था येते ती तिकीट नाकारली गेल्यावर साहजिकच आली असणार. मला या संदर्भात एक प्रश्न असा आहे की मध्यंतरीच्या काळात म्हणजे उमेदवारी दाखल होण्याच्या काळामध्ये 2-3 दिवस असतील त्या काळामध्ये प्रदेश कमिटीचे अध्यक्ष, भाजपच्या प्रदेश कमिटीचे अध्यक्ष लातूरला आले होते. त्यांचा एक दूध घेऊन एक निरोपही आला होता. म्हणजे आपले महाजन पालकमंत्री हेही आले होते. उमेदवार बदलाविषयीची चर्चा त्या काळात सुरू होती. ऐन वेळेला उमेदवार बदलणं हे भाजपला कशा पद्धतीनं राहिला असतं किंवा शृंगारे हे अडचणीच्या वाटत होते. त्या नवीन आला तर पुन्हा तो विश्वजित किंवा आणखी कोणी संजय बनसोडे असा. मी एक गंमत सांगू का? उमेदवार बदलाच्या या चर्चा या फक्त आपली जेब गरम करण्याने केली होती, बाकी काही नसतं. म्हणजे मी तुम्हाला शब्द दिलाय की आपण उमेदवारीचं बघूच स्वामीजी, काहीतरी करूया आणि आपण उमेदवारीचं बघूया, तर तुमच्या मनातली आशा शेवटपर्यंत जागी राहिली पाहिजे आणि तुम्ही हात ढिलाच सोडला पाहिजे, यासाठी जे काही व्यवस्था असते. म्हणून भाजपमधल्याच काही लोकांनी किंवा भाजपच्या लोकांचे समर्थक असलेल्या काही लोकांनी या उमेदवारी बदलाच्या अफवा चर्चा फेसबुकवर करायला सुरुवात केली. मुळात लक्षात घ्या, कोणत्याही पक्षाची उमेदवारी फेसबुक व्हॉट्सअपवर मिळत नसते. म्हणजे फेसबुकवर फारच रिकमेंडेशन आलेत म्हणून कुणाला कधी असं उमेदवारी दिली किंवा घेतली असं काही होत नसतं. तसंच सर्वोच्च गमती जमती करणारे आणि भरपूर पाठीराखे असणारे फेसबुकवर चिकार पडून आहेत, त्याला पंतप्रधानच करायला हवा अशा माणसाला म्हणतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाची उमेदवारी ही फेसबुक व्हॉट्सअपवर चालत नसते. यातून फक्त त्या माणसांनी आपण ज्याचं समर्थन करतो त्याचा खिसा रिकामा करून आपला खिसा भरण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळं उमेदवारी बदलाच्या या सगळ्या चर्चा इतक्या खोट्या होत्या कारण अनेकांना ते चॉकलेट द्यायचं होतं. म्हणजे गेल्या सुनील जमलं नाही, अनिल जमलं नाही, अश्वजित जमलं नाही, विश्वजित तरी जमेल म्हणून गायकवाडांच्याकडून काढायचं. तिकडे भालेरावांना सांगायचं की बाबा तुमचा मेळ लागणार आहे, तुमचा मेळ लागू शकतो, आम्ही काहीतरी बोललोय, बघा आले. ते उमेदवारी बदलाची चर्चा करायला आले असं नव्हतं. दिलेला उमेदवार हा भक्कमपणे कामाला लागावा यासाठी ते आले होते आणि त्याच चर्चा होत्या. त्यामुळे या चर्चा फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यासाठीच्या होत्या, बाकी काही नाही. अलायझरच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला एक आणखी एक वीर आहे जो पक्षाने खूप मोठा केला कोणाला तरी एक पर्याय देण्यासाठी म्हणून. ते आहेत आमच्या ग्रामीणचे लातूर ग्रामीण मतदारसंघातले नेते, रेणापूर जिल्ह्याचे नेते रमेश आप्पा कराड. तेही या निवडणुकीत कुठे दिसले नाहीत. बावनकुळेंच्या प्रचार सभेच्या नंतर ते आजारी पडले असं म्हणतात. खरंच काय एवढा गंभीर आजार होता? ते तुमचे नेते नाही आहेत, ते आमचे नेते आहेत. अच्छा. म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघाचा मी मतदार आहे, त्यामुळे ते आमच्या मतदारसंघाचे नेते आहेत. रमेश अप्पा कराड, ज्यांना आमच्या मतदारसंघात अप्पा या नावाने ओळखलं, त्यांना डोळ्याचा काहीतरी आजार झाला आणि डोळ्याच्या आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे. आता अप्पांची तब्येत या वयात नरम गरम का होती आहे मला प्रश्न आहे मोठा, आणि ती नेमकी बेड रेस्टची स्थिती निवडणुकीतच आली याचं एक अजून एक आश्चर्य आहे. खरं तर या विजयाच्या मध्ये औशाचे आमदार अभिमन्यू पवार, रेणापूरचे, लातूरचे ग्रामीणचे आमदारच म्हणूया आपण त्यांना, कारण ते विधान परिषदेवर आहेतच, ते रमेश कराड यांना सहप्रभारी करून निलंगेकरांच्या वरती प्रभारी करून ती जबाबदारी दिलेली होती. त्यामुळं खरं तर जबाबदारी दिली होती म्हणा, अंकुश हा शब्द नका वापरू तुम्ही. म्हणजे ते कसं आहे, त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली होती की निलंगेकरांना फुलप्लेज काम नाही करता आलं पाहिजे याची जबाबदारी दिलेली होती ती. तर ते जे त्यांच्याकडे जबाबदारी होती त्या कदाचित शृंगारेंचं नशीब चांगलं असावं की त्यांना बऱ्यापैकी मोकळेपणाने काम करता येऊन विजयी व्हावं, यासाठी कदाचित ते लांब राहिले असतील. कोणाच्या आजारपणाविषयी बोलू नये, पण भाजपने रमेश कराडांना जे काही दिले ना, कल्पनेच्या पलीकडचं दिलंय. म्हणजे तुम्ही
एकदा, दोनदा, तीनदा एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवता विजयी होता येत नाही. तुम्ही अन्य मतदारसंघात तुमचे पॅनल टाकता, मार्केट कमिटीला टाकता, DCC बँकेला टाकता, तुम्हाला अगदी स्वतःलाही विजयी होण्याची अवघड अवस्था येते. ही स्थिती तुमची येते. तेव्हा आपण लोकनेते आहोत, लोकमान्य नेते आहोत की श्रेष्ठीमान्य लोकात जाणारे नेते आहोत, याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मी रमेश कराडांचा अजिबात विरोधक नाहीये. रमेश कराडांना मोठं का गेलं तर ज्या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे लढत होते त्या मतदारसंघात पंकजा मुंडेंना टफ देऊ शकणारा एक त्यांच्याच समाजाचा नेता म्हणून रमेश कराडांना पुढे केलं गेलं. आणि रमेश कराडांच्या मनामध्ये आपण आता पंकजा मुंडेचं स्थान पटकावलं अशी भावना येऊ लागली. ऐसा नाही होता है अप्पा, ऐसा नाही होता है. म्हणजे सगळ्याच गोष्टी या आर्थिक बळानं साध्य करता येत नसतात. आता त्या जेव्हा जमत नव्हत्या तेव्हा आप्पांनी पंकजा मुंडेच्या बरोबरीचं स्थान मिळत नाही या लक्षात आल्यावरती आगपाखड, चिडचिड, अदळापट करायला सुरुवात केली आणि त्यातूनच आप्पांनी या सगळ्या प्रवाहातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्या प्रवाहातून निर्णय घेतला. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, लातूर ग्रामीण मध्ये मागच्या लोकसभेला उत्तम लीड मिळालेली होती. नुसती मतं चांगली लीड मिळालेली होती. तिथे भाजपचा पराभव का होत होतो? म्हणजे लोकसभेला लोक तुमच्या पक्षाच्या मागे उभे राहतात आणि त्याच पक्षाच्या मागे त्याच चिन्हावर विधानसभेला लोक उभे राहत नाहीत, थोडे कमी राहतात. हे कशाचं गणित आहे? हे गणित आहे पक्ष म्हणून जी ताकद आहे ती आहे, व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वीकारतायत का याचा अंदाजच येत नाही. आणि तो अंदाज न आल्याने आपण नसल्यावर काय होतं हे दाखवण्यासाठी, मी नव्हतो काय होतं हे दाखवण्यासाठी बाजूला राहणं किंवा प्रॉब्लेम होणारच आहे तर आपण बाजूला जाऊ म्हणजे मग आपण नसल्यामुळेच झाला असं म्हणता येऊ शकेल. असं काही गणित असेल तर असेल, पण जे काही रमेश अप्पांना भाजपनं दिलंय, जे काही त्यांच्यावरती विश्वास देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला आहे त्या विश्वासाला त्यांनी पात्र राहायला हवं होतं. पण हे अजून एक असे वीर आहेत जे बाहेर राहिले. आपल्या परिसरामध्ये व्हॉट्सअपवरती काही संदेश फिरवणारे एक विशेष असे नेते आहेत जे लोकसभेला इच्छुक होते. उदगीर विधानसभेचे माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्या काही व्हॉट्सअपवरच्या पोस्ट ह्या चर्चिल्या गेल्यात त्या भागामध्ये, तेही या निवडणुकीमध्ये कुठे दिसले नाहीत. त्यांच्या पोस्ट ह्या पक्षाला पूरक होत्या अशा कधी दिसल्या नाहीत किंवा शृंगारे यांच्या विजयाला सहाय्यभूत होतील अशाही काही नव्हत्या, तेही या निवडणुकीत कुठे दिसले नाहीत. सुधाकर भालेरावांच्या यांच्याविषयी मी म्हणेल की त्यांना खरंच दुर्दैवाने त्यांच्यावर एकदा अन्याय झालाय. म्हणजे उदगीरची जागा निवडून यायची शक्यता असताना भाजपने उमेदवार बदलला. म्हणजे यात मी भाजपच्या स्थानिक ठरवणाऱ्यांनाही तो राजकारणाचा भाग म्हणून दोष देईल. आणि आता अडचण अशी झाली आहे त्यांची की जुळायची वेळ आली त्या स्थानिकांच्या सोबत आणि भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतलं. बनसोडेंना लोकसभेला उभं केलं जाईल असं वाटत असताना शृंगारेंचं कंटिन्युएशन मिळालं आणि बनसोडे पुन्हा उदगीर उभं राहणार हे फायनल झालं. विजयी झालेली जागा, मंत्री असलेली जागा आता काढून घेऊन भाजप द्यायची शक्यता कमी आहे. त्यामुळे उदगीर मधून आताही सुधाकर भालेरावांचा पत्ता कटला हे नक्की आहे. अशा वेळी किमान लोकसभेला तरी आपला विचार व्हावा असं सुधाकर भालेरावांना वाटणं स्वाभाविक आहे. विधानसभेतूनही उठलो, लोकसभेलाही मिळाली नाही, मग आता आपल्या राजकीय भवितव्याचं काय असा प्रश्न त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. उद्या आपलं भवितव्य 5 वर्षांनी का असेना या जागेसाठी यावं यासाठी भालेरावांनी केलेल्या तो प्रयत्नांचा भाग असेल, अपयश मिळतंय असं दाखवण्यासाठी. पण भालेरावांना हे लक्षात यायला हवं की जिथे अनेक वेळा पडलेल्या रमेश कराडांना भाजप आमदार करू शकतं, अनेक वेळा पडलेल्या रमेश कराडांना करू शकतं, तर संधी मिळाल्यावर सुधाकर भालेरावांना न करायला काय झालं. पक्षावरची श्रद्धा, पक्षासोबतचं काम हे भालेरावांना टिकवू शकलं असतं. पण या निवडणुकीत त्यांनी घेतलेला निर्णयच मला आश्चर्यकारक वाटतो. अर्थात ते प्रचारात सहभागी होते का, तर होते असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांना दिसले का, तर दिसलेच नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे. तर हे न दिसणं भालेरावांचं त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मारक असेल. पण तुम्ही ज्यांचे प्रश्न मला विचारताय त्यांच्या संबंधी एक मला सूचना करून ठेवायची आहे.
सुधाकर भालेराव काय, रमेश कराड काय, अभिमन्यू पवार काय, जिल्ह्यातल्या या सगळ्याच नेत्यांशी वैर करून संभाजी पाटलांना पण चालता येणार नाहीये पुढे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यांनीही आता आपली माणसं, असलेली माणसं उभी करणं, विश्वास निर्माण करणं, नेमका तो मोठा असतो जो आपल्या सबऑर्डिनेट्स मध्ये विश्वास निर्माण करतो. तो विश्वास निर्माण करण्याची वृत्ती संभाजी पाटलांनी जोपासण्याची गरज आहे असं मला वाटतं. संभाजी पाटील यांचा विषय आपण काढल्यामुळे मी त्याच्या अनुषंगाने हे विचारू इच्छितो, संभाजी पाटील यांची इमेज जास्तीत जास्त खराब होण्यासाठी जे काही प्रयत्न झाले, हा संभाजी पाटलावरचा राग आहे की हा अरविंद पाटील यांच्यावरचा राग आहे? अरविंद पाटील स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आहे असं माझं मत आहे. ती सावली आहे. आणि दुसरं तुला स्पष्ट सांगतो, जे संभाजी पाटलांना करता येत नाही ते अरविंद पाटील करतात, असंही कदाचित असू शकतं. म्हणजे संभाजी पाटील गप्प राहतील, अरविंद पाटील बोलून काही गोष्टी करून घेतील. राग संभाजी पाटलांच्या वरतीच आहे, पण तो संभाजी पाटलांच्या वरती दाखवता येत नाहीये, म्हणून अरविंद पाटलांच्या वरती दाखवायचंय. अरविंद पाटलांना कुठे आमदार व्हायचंय का? मागणी आहे का? नाही. निलंगा अरविंद पाटलांना मिळू शकेल का? नाही. अरविंद पाटील कोणत्या विधानसभा मतदारसंघात जाऊन कुणाचं तिकीट कापून लढू शकतील अशी शक्यता दिसतेय का? नाही. अरविंद पाटील जिल्हा परिषद, पंचायत समिती या पदात उभं राहणार नाहीत हे संभाजी पाटलांनी घोषित केलंय. मग तुमची स्पर्धा कुठे येते? तो कुठेच येणार नाहीत. मग तुमची स्पर्धा कुठे येते? मग तुमचा आकस, राग संभाजी पाटील निलंगेकरांच्या वरती आहे, तो तिथे दाखवता येत नाही, म्हणून अरविंद पाटलांना पुढे करायचं एवढंच आहे, बाकी काय नाही. नाव अरविंद पाटलांचं आहे, राग संभाजी पाटलांच्या वरतीच आहे. आणखी एक असा विषय आहे महत्वाचा की या निवडणुकीमध्ये जे लातूर लोकसभा जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून जे पाठवण्यात आले होते, यांचं काम हे निरीक्षक पदासारखं तर कधी वाटलंच नाहीये. लोकांशी संपर्क होता किती होता माहीत नाही. लातूरच्या लोकांची त्यांची अशी फारशी कुठं उडबस नव्हती. मुळात गेल्या अनेक वर्ष लातूर जिल्ह्यातील काँग्रेस ही, लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष हा ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे हाताळला होता. मिलिंद पाटील यांना निरीक्षक पाठवावी अशी प्रदेशकडे सूचना गेलेली होती, असं प्रदेशकडूनही एक माहिती मिळालेली होती मला. जे काही लोक सांगतात, जसं माझं खात्रीलायक सूत्र होतं, तर आमचंही एक खात्रीलायक सूत्र. तर त्याऐवजी किरण पाटील हे आले, ते कुठून आले आणि कसे आले आणि त्यांनी यंत्रणा कशी हाताळली? सूत्रांच्या खबरा असतात ना, त्या सूत्रांच्या खबरा या अगदी मला ह्याच वाटतात की अशा फेकच वाटतात. मिलिंद पाटलांना लातूर जिल्हा माहीत होता. मिलिंद पाटलांनी याआधी निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं, त्यामुळे मिलिंद पाटील असे तर एक सुसूत्रता आली असती एवढं नक्की आहे. पण धाराशिव लोकसभा मतदारसंघातही अधिक ताकद लावणं आवश्यक होतं, त्यामुळे मिलिंद पाटलांना तिकडे ठेवलं असेल, हाही एक भाग असू शकतो. काय तो पक्षाच्या पातळीवरचा विषय, तर आपण हस्तक्षेप नको करायला. पण किरण पाटील बघा कसं असतं, गणित काय असतं, म्हणजे एकदा का तुम्हाला अपयशांच्या हाती सगळं द्यायचं ठरलं की कसं गिरून येतं बघा. म्हणजे ज्या किरण पाटलांना भाजपने अगदीच 6 महिने वर्षभर आधी पक्षात घेतलं आणि सांगितलं की हा आमचा शिक्षक मतदारसंघातला अगदी विजयी होणारा उमेदवार आहे, ह्यात ताकद लावली प्रचंड मोठी पक्षाची आणि निकाल तुमच्या समोर आहे. काय झालं ते, किरण पाटलांना आपण आभास आहे ताकदीचे नेते आहोत आणि आपण कंट्रोल करू शकतो, हा आभास आहे. त्याच आभासात किरण पाटलांनी आपलं चालवण्यासाठी म्हणून जी काही गडबड केली त्यातून अनेक लोक नाराज झाले, खूप लोक नाराज झाले. मुळात उमेदवाराच्याच मुलाचा प्रभाव इतका होता म्हणे, म्हणजे आय डोंट नो की किरण पाटलांच्या हातामध्ये काय राहत होतं की नाही त्याच्याविषयी शंका आहे आपल्या मनामध्ये. पण त्यातल्या त्यात पक्षाचा निरीक्षक जो सगळ्यांना घेऊन काम करू शकतो, ती जबाबदारी किरण पाटील पार पाडू शकले नाहीत. अर्थात ते रमेश अप्पा कराड, अभिमन्यू पवार किंवा अरविंद पाटील निलंगेकर किंवा अजून गायकवाड यांच्या इतके प्रभावात आणि दबावात राहिले की त्यांना आपले निर्णय काय आहेत आणि काय करायचं याचं थांग पत्ताच लागला नाही. त्यामुळे सोशल मीडिया डिस्टर्ब होता, त्यामुळे मीडिया डिस्टर्ब राहिला, ज्या बातम्या विरोधात येत गेल्या त्या मीडिया डिस्टर्ब राहिला. जी वाटणी असते ना आपल्याकडे करायची जबाबदारीची, पैशाची म्हणत नाही मी, जबाबदारीची, ती नीट जमली नाही. एकूण काय तर
स्वतःच्या निवडणुकीत अपयशी ठरलेले किरण पाटील या निवडणुकीत सुद्धा यंत्रणा राबवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. पण या सगळ्यातही श्रंगारेंचं नशीब चांगलं आहे. मोदी फॅक्टर हा सगळ्या फॅक्टरवर मात करणार आहे. भारतीय जनता पक्षातील अल्पसंख्याक चेहरा, तुमचे चांगले मित्र असलेले, ज्यांचा स्वभाव आणि ज्यांचा व्यवसाय तुम्ही कायम एक उदाहरण देत असता, असे आपले मित्र पाशा पटेल हेही एक मोदींच्या सभेत दिसले आणि त्याच्यानंतर बीडमधल्या एक मोदींच्या सभेत दिसले. लातूर जिल्ह्यामध्ये त्यांनी अल्पसंख्याक मते भारतीय जनता पक्षाला मिळावीत असं काही नजरेस येत नसलेलं चित्र आहे. कुठे होते हे वीर भाजपचे? स्वभाव आणि व्यवसाय याच्यावर जरा त्यांनी विचारलंय म्हणूनच सांगतो. पाशा पटेल हे बांबू लागवडीमध्ये खूप एक्सपर्ट आहेत. अगदी नवीन नवीन वाण संशोधित करणं आणि बांबू लावणे हा त्यांचा व्यवसाय आहे, संशोधन आहे. आता बांबू लावणे हा शब्द जसा व्यवसायात आहे ना, तसा त्यांच्या स्वभावात आहे. ते अनेक मोठमोठ्या माणसाला बांबू लावतात, लांब लांब मोठे मोठे बांबू लावतात. अर्थात असं खुर्चीवर बसलेलं असल्यामुळे त्यांच्या बांबूचा धोका आपल्याला येणार नाही याची काळजी आपल्या मनामध्ये घ्यावी लागेल. पण पाशा पटेलांची एक गोची होती, तुम्ही लक्षात घेतली आहे का? एक तर पाशा पटेल स्वतःला औसा विधानसभा मतदारसंघातले म्हणून घेतात, आहेत ते. औसा विधानसभा मतदारसंघ हा लातूर मध्ये येत नाही, तो धाराशिव मध्ये जातो. त्यामुळे त्यांची जबाबदारी धाराशिवची होती. ते मतदार पण नव्हते इकडचे. अभिमन्यू पवारांच्या सारखंच आहे हे सगळं. पण तरीही ते लातूर लोकसभा लढले होते राष्ट्रवादीकडून, हे विसरून चालणार नाही. चांगली मतही घेतली होती. त्यांची वेगळीच गोची आहे आणि तुम्हाला ती माहिती आहे काय चांगली होती ती. पाशा पटेलांना जेव्हा लातूरमध्ये घर नव्हतं तेव्हा ते डॉक्टर काळगेंच्या घरी राहिलेले होते. याच पाशा पटेलांनी डॉक्टर काळगेंना भाजपने उमेदवारी द्यावी म्हणून 2दा प्रयत्न केले, अगदी जोरदार प्रयत्न, खूप जोरात तयारी. डॉक्टर काळगे आणि पाशा पटेल यांची रिलेशन हे एक जिस्म मगर दो जान है हम, दो जिस्म मगर एक जान है हम असे होते. आता आपलीच एक जान काढून घ्यायची कसं शक्य आहे? म्हणजे भलेही भारतीय जनता पक्षात प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी अशी त्रिसूत्री असेल, अशी पायरी असेल, तरीही पाशा पटेलांना आपल्या जुन्या मित्राला पराभूत करा असं म्हणणं जरा अवघड गेलं असेल. आणि त्यातल्या त्यात आपल्या पक्षाच्या माणसाला तो समर्थक कोणाचा, तो आपला नाही, तो आपला ऐकणार नाही, अशी स्थिती असताना कसं बरं ते म्हणतील की नाही नाही श्रंगारेंना विजयी करा. त्यामुळं नैसर्गिक न्याय तत्वानुसार पाशा पटेलांची अडचण आपण समजून घेऊया की त्यांनी जे काही केलं असेल ते धाराशिवसाठी केलं असेल, लातूरसाठी नाही. म्हणजे पहिल्या टप्प्यात आपण जबाबदारी दिली होती, या टप्प्यात आपण असं गृहीत धरू की ते धाराशिवकडे होते. या निवडणुकीमध्ये जशी पाशा पटेल यांची एक मानसिक जवळीक, भावनिक जवळीक शिवाजी काळगे यांच्यासोबत होती, तशी अनेकांची ही शिवाजी काळगे यांच्यासोबत मानसिक आणि भावनिक जवळीक होती, राहिली आहे. कारण शिवाजी काळगे हे खूप चांगले उमेदवार होते. तरी ही निवडणूक मोदी विरुद्ध शिवाजी काळगे अशी झाली म्हणायची की श्रंगारे विरुद्ध काळगे अशीच झाली म्हणायची? नाही, मोदी विरुद्ध काळगे अशी निवडणूक नाहीच झाली. ती मोदी विरुद्ध राहुल अशीच निवडणूक आहे. काळगे जाणार राहुल गांधीकडे. ते तुम्ही पिक्चर बघितलाय, तो तुम्हाला पिक्चर बघण्याशी सांगायला नको, तुम्ही शोले किती तरी बघितला असेल. त्यात शोलेमध्ये ते फार छान डायलॉग आहे, जब जब दूर दूर तक कोई बच्चा रोता था तो लोग बोलते थे सो जा बेटा नहीं तो गब्बर आ जाएगा. तसं जब दूर दूर तक कोई उम्मीदवार आगे बढ़ने लगता है तो लोगों को बोला जाता है कि चुपचाप वोट इधर कर बैठे तो राहुल आ जाएगा. तसं ते राहुल आ जाएगा या धास्तीने भाजपच्या उमेदवाराला मतदान करणं लोकांना आवश्यक होतं. त्यामुळं राहुल येऊ नये यासाठीच भाजपला मतदान मिळेल, श्रंगारेंनाही मतदान मिळेल. त्यामुळे ही निवडणूक काळगे विरुद्ध श्रंगारे अशी अजिबात नव्हती, ती मोदी विरुद्ध राहुल अशीच होती. कारण लोकांना राहुलला पंतप्रधान करायचंय की मोदींना करायचंय यावर ती निवडणूक झाली आहे. आणि हा एकमेव मुद्दा सुधाकर श्रंगारे यांच्या विजयासाठी उपयुक्त ठरेल. माझे मित्र सुशील आणि मी सहज गप्पा मारतो, त्या आज आपल्यासोबत शेअर करा. पण 2 मित्रांच्या ऑफस्क्रीन होणाऱ्या गप्पा ह्या आम्ही ऑनस्क्रीन आणलेल्या आहेत की कुठे होते भाजपचे ते वीर, असा त्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला प्रश्न पडला की आमचेही वीर कुठे होते. त्या अनुषंगाने हा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
दोन मित्रांच्या सहज गप्पा तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि फ्लॅशबॅक पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.